तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। इसकी फोटो उसकी फोटो एल्बम में तो छुपा के सबसे लॉकर में रख दी। ये फोटो पे तो सुन बड़ मारूंगी। जय शिवराय भावनो। तर व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणारे ॲप्लिकेशन म्हणजे अलाइट मोशन। तर अलाइट मोशन ॲपला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसणार आहे। तर खालच्या साईडला दिसणार आहे प्रोजेक्ट। तर प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर इथं आपल्याला 3 प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर प्रोजेक्ट 1, प्रोजेक्ट 2 आणि प्रोजेक्ट 3। तर सर्वात आधी आपल्याला PNG प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर या फोटोवरती आपल्याला PNGच अप्लाय करून घ्यायचं। तर ते कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, तर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर सर्वात स्टार्टिंगला आपली जे फोटो आहे त्याच्यावरती जायचं आहे, सॉरी इमेज आहे त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर कलर फीलवरती गेल्यानंतर इथे खाली आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर इथं PNGला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। PNGला सिलेक्ट केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर काही अशाच प्रकारे आपल्या समजा PNGला ॲड करून घ्यायचं आहे। तर चला ॲड करून घेऊया। तर काही अशा प्रकारे आपल्या समजा PNGला ॲड करून घ्यायचं आहे। केल्यानंतर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर आता जे PNG आहे PNGला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर सिलेक्ट कशा प्रकारे करायचं आहे, तर साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे, त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर सिलेक्ट ऑल लेअर करून घ्यायचं आहे। केल्यानंतर पुन्हा त्या ऑप्शनवरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे कॉपी लेअर। तर कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता आपल्या 3D प्रोजेक्टवरती यायचं आहे, सॉरी 3D फुल प्रोजेक्टवरती यायचं आहे। प्रोजेक्टवरती आल्यानंतर सर्वात पहिले जे आपण PNG कॉपी केलेलं आहे तिथं पेस्ट करून घ्यायचे। तर पेस्ट कशा प्रकारे करायचे, तर पुन्हा साईट ऑल ऑप्शनवरती जायचं आहे। ऑप्शनवरती गेल्यानंतर पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। तर PNGज ॲड झालेले आहे। तर आता आपल्या 3D प्रोजेक्ट आणि सॉन्ग लिरिक्सला ॲड करायचं आहे। तर सॉन्ग लिरिक्सला ॲड करायसाठी बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता आपल्या सॉन्ग लिरिक्स प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर या प्रोजेक्टवरती आपल्याला सॉन्ग ॲड करून घ्यायचं। तर सॉन्ग ॲड करण्यासाठी समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर खाली दिसेल प्लसवाला आयकन, त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर ऑडिओमध्ये गेल्यानंतर आपल्या सॉन्गला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सॉन्गला ॲड केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर समजा लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे। तर कॉपी करायसाठी साईटवाला ऑप्शनवरती जायचं आहे। ऑप्शनवरती गेल्यानंतर सिलेक्ट ऑल लेअर करायचं आहे। केल्यानंतर पुन्हा या लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक केल्यानंतर आपला 3D फुल प्रोजेक्टवरती यायचं आहे। प्रोजेक्टवरती आल्यानंतर जे आपण सॉन्ग लिरिक्स आणि सॉन्ग ॲड केले आहे ते इथं पेस्ट करून घ्यायचं आहे। पेस्ट केल्यानंतर आपल्या कॅमेऱ्याला इन्व्हॉल्व करण्यासाठी साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे, त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर कॅमेऱ्याला अनटिक करून घ्यायचं आहे। अनटिक केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपला 3D व्हिडिओ बनवून झालेला आहे। तर व्हिडिओला सेव्ह करायसाठी वरती शेअरला ऑप्शन त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे।